तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की छोट्या छोट्या क्लिप्स आपण शूट करून घ्यायच्या आणि त्यानंतर व्लॉगिंग आपण कशा प्रकारे करू शकतो। डेली व्लॉगिंग जे व्हिडिओ कोणाकोणाचे तुम्ही बघत असताना तर ते कशा प्रकारे शूट करतात त्याबद्दलच आपण आज थोडक्यात बघणार आहोत। तर उभा मोबाईल धरून मी जे आहे ते क्लिप्स शूट केलेले आहेत। स्टार्टिंगला अबीरचा क्लास असतो 6 वाजता, 6 ते 8 असा अबीरचा क्लासचा टायमिंग आहे। तर अबीरला नेऊन सोडावं लागतं त्यामुळे आणि त्रिशू काय करते, त्रिशू रडते, ती अनन्याच्या मागे लागते सोबत जाण्यासाठी। मग त्यामुळे मग म्हणते की असू देत, ने तिला थोडंसं, आणि दिवसभर सारखं ती पण घरात असते ना, थोडा वेळ गेली ना बाहेर की थोडंसं तिला पण बरं वाटतं। मग क्लासला त्यांनी नेऊन सोडलं 8 वाजता। मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला घेऊन आलेलो वापस, आणि मग घेऊन आल्यानंतर मग ह्यांनी पण आले होते क्लासच्या तिथे अबीरच्या, आणि ह्यांनी म्हणले चला आता, म्हणजे मी कधीच जात नाही अबीरला घ्यायला, अनन्याच घेऊन येते, पहिल्यांदाच गेले होते मी। मग हे म्हणले चला पाणीपुरी पण खायला जाऊया। मग पाणीपुरी खायला गेलेलो बाहेर। पाणीपुरी खाऊन आल्यानंतर घरी आलेलो। घरी थोडंसं मग म्हटलं आता काय स्वयंपाक करायचा, त्या तयारीत होतेच की मग ह्यांनी म्हणले की असू देत स्वयंपाक वगैरे आणि जाऊया आपण बाहेरच। पण ना जास्त भूकच नव्हती, कारण की संध्याकाळचं मी अबीरला क्लासला जाताना शिरा वगैरे बनवला होता, शिरा वगैरे पण खाल्ला होता, आणि त्यानंतर मग पाणीपुरी पण खाल्लेली। मग अक्षरशः भूकच नव्हती जास्त। मला भूकच नाही आणि बाहेर जाऊन काय काय खाणार, काहीतरी खाणार। म्हटलं ठीक आहे, फक्त पुलाव फक्त घ्या म्हटलं, बाकी बघ काही घेऊ नका, आम्ही काय जास्त काय खाणार नाही म्हटलं, राईस तेवढा खाईल मग म्हटलं। मग हैदराबादी पुलाव वगैरे मग ऑर्डर केलेला, पहिल्यांदाच ट्राय केलेला, छान होता, पण एकदम मस्त लागलं। आणि पण त्यांच्यासाठी त्यांनी मग हे केलं, त्यांनी काय पाणीपुरी खाल्ली नव्हती, तर मग त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी थाळी हे केली, बोलवली। आम्ही मात्र थोडाफार पुलाव वगैरे खाल्ला। अबीरचं काय, अबीरनं आईस्क्रीम वगैरेच खाल्लेली, त्रिशिकाने पण असं चटूरपुटूर खाल्लेलं। मुलांचं कसं असतं त्यातच। आणि ना एक गोष्ट सांगायची होती व्लॉगिंगमध्ये, बाजूच्या टेबलवरती ना एक 2-3 जणी आले होत्या मुली, आणि त्यापैकी एकीचा बड्डे होता वाटते। आणि अबीर आम्ही तिथं पोचल्या काय म्हणतो की मम्मी तो केकचा बॉक्स त्यांनी का टेबलावर ठेवला। मी म्हणलं अरे बड्डे असेल त्या दिदीचा, आणि नंतर मग केक कटिंग करतात ना, तर मग लगेच त्यांच्यापाशी जाऊन ना बड्डे सेलिब्रेशनमध्ये जॉईन झाला। तर दिदीला हॅपी बड्डे म्हणून लगेच म्हणायला लागला, की त्यांना पण कौतुक वाटलं, त्या तिघीच होत्या। आणि मग त्यांनीसुद्धा मग मुलांना जॉईन केलं, अनन्या, त्रिशू आणि अबीरलासुद्धा बड्डे सेलिब्रेशनमध्ये त्यांच्यामध्ये फोटोशूट वगैरे केलं। ते काय मला शूट करता नाही आलं, पण केलं। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बघा असं बडीशेप आणि ते खडीसाखर असं डब्बाच घेऊन बसलेला अबीर। मी म्हटलं घेतोस का डबा, सोबत घेतोस का, नाही नको ते डबा देणार नाहीत आपल्याला असं म्हणतो। मी म्हणलं हो डबा तर नाही देणार आहे, तू खाऊन घे म्हटलं, खा तुला खायचं तेवढं। मग खाल्लेलं त्यांनी, आणि मला नंतर मग म्हटलं चला घरी जाऊया आता। तर अशा प्रकारे काय करायचं, छोट्या छोट्या क्लिप्स शूट करायच्या। मेन मुद्दा मला तुम्हाला काय सांगायचा होता की व्लॉगिंग कशी शूट करायची। जिथे पण तुम्ही जर कुठे बाहेर वगैरे गेलात ना, तर तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढ्या क्लिप्स तुम्ही शूट करून घेऊ शकता। शक्यतो ना आडवा मोबाईल घेऊन जर तुम्ही शूट केलं तर अगदी उत्तम असतं, पण शक्यच नसेल जर तुम्ही उभा मोबाईल धरून शूट केलं ना, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे क्लिप्स ॲड करता येतात। त्यामुळे शक्यतो मला असं वाटतं की उभा मोबाईल धरूनच आपण शॉर्ट व्हिडिओ जसा असतो ना आपला, त्या पद्धतीनेच आपण शूट करावं सगळं काही। तर मग शूट करत असते। मग घरी आलेलो, घरी आल्यानंतर सगळ्यात आधी अबीरनं कोंबडीचे पिल्ले जे आणलेले आहेत त्यांना बाहेर काढलेलं, आणि मग त्यांच्यासोबत खेळणं स्टार्ट झालं। बाहेरून आलं की बघा इतका जीव आहे ना त्याचा त्या कोंबडीच्या पिल्ल्यांमध्ये, काय सांगू तुम्हाला। हे मला कधी कधी आम्हाला भीती वाटते अनन्याला आणि मला, की खेळता खेळता कधी त्याला काय जखम करेल, काही करेल, पण नाही जखम वगैरे काही करत नाही किंवा काही नाही, व्यवस्थित खेळतो त्यांच्यासोबत। आणि ते थोडेसे मोठे झालेले आहेत त्यामुळे अबीरची उंचीच कती आणि त्याच्यावरून तो असा उडी मारून हे करतो, खाली हे करतो, उडत जातो। तर त्याला असं मजा वाटते, एकदम छान वाटते अबीरला। आणि त्रिशू इथे खेळत होती, आणि इकडे या तिघांचं चालू होतं पिलांसोबत खेळणं। पण त्रिशू फार घाबरते, म्हणजे तिला घ्यावंसं वाटतं खूप पिलांना, पण ना घाबरते ती। आणि अबीरचं असं आहे की अबीरपासून पिल्ले दूर दूर पळतात, आणि अनन्याला वाटतं की नको रे अबीर, तू घेऊ नकोस, तू पिल्यांना काय करशील, असं अनन्याला भीती वाटते, असं आहे। तर हे 3 पिल्ले आणि ते 3 कोंबडीचे पिल्ले असे मिळून 6 झाले आमच्या इथं, लहान लहान म्हणलं तर पिल्ले, अशी गोष्ट झालेली आहे ही। आणि अबीरचे पप्पा पण काय आराम करत होते, मोबाईल बघत होते, त्यात मुलांची लुडबुड चालू होती त्यांच्यापाशी। मग त्रिशिकाला आलं घोडा खेळायची आठवण, घोडा खेळायला स्टार्ट केलेलं, थोडासा घोडा वगैरे खेळलेला।
मग मी असा क्लिप्स ना शूट केल्या. मला वाटलं नाही की 5 मिनिटाचा अक्षरशः हा व्हिडिओ तयार होईल. मला वाटलं की शॉर्ट व्हिडिओ एखादा टाकून देईल म्हटलं, पण नंतर क्लिप्स जेव्हा ॲड केल्या ना तर अक्षरशः व्लॉगिंग आपण करतो ना तेवढा व्हिडिओ तयार झालेला. अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करतो. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या क्लिप शूट करायच्या, VN ॲपमध्ये त्या एकत्र जॉईन करायच्या, ओरिजिनल आवाज म्यूट करायचा आणि आपला स्वतःचा आवाज देऊन ब्लॉग तयार करायचा आणि तो ब्लॉग अपलोड करायचा. सिम्पल.